मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर पुन्हा डल्ला मारला। या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्याकरता सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला आणि बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले। गणेशोत्सवातील मूर्तीच्या उंचीवर मर्यादा ठरवण्याचा अधिकार हा शासन आणि पालिकेच्या कार्यकक्षेमध्ये येतो। हे लक्षात घेता निर्णय घेताना परस्पर निर्णय न लादता गणेशोत्सव समन्वय समिती मंडळ आणि इतर संबंधित संस्थांची एकत्र बसून चर्चेतून व समन्वयातून निर्णय घ्यावा असा सूर मूर्तिकार मंडळ आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने लावला आहे। नीट पेपर फुटी विरोधात यशस्वी आंदोलन करून मोदी सरकारला हादरवणाऱ्या कॉकरोचचं वादळ पुन्हा एकदा दिल्लीत घोंघावणार आहे। विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत दिलेला शब्द फिरवून सरकारने विश्वासघात केला असा आरोप करत सीजेपीने आंदोलन पुकारलं आहे। सीजेपी 5 सप्टेंबरला इंडिया गेट ते दिल्ली पोलीस मुख्यालय असा मोर्चा काढणार आहे। राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या घोषणेमुळे सर्वसामान्य आणि पारंपरिक तेल विक्रेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। त्याची राज्य सरकारने दखल घेतली आहे। अतिशय कमी प्रमाणामध्ये तेल विकत घेणाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीबाबत एसओपी तयार करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील आतापर्यंत 70 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे। अद्याप 7 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम बाकी आहे। या कामाच्या विद्यमान कराराच्या कालावधीमध्ये फेरफार करण्यात येणार आहे। कचरा विल्हेवाटीचं काम आता 216 दिवस लांबणीवर पडणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर येणार आहे। ऑगस्ट महिन्यातील 24 दिवसांमध्ये सोनं तब्बल 20,000 रुपयांनी महागलं आहे। चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये सोनं 8,000 महागलं असून सोन्यातील ही दरवाढ अशीच चालू राहिली तर सोनं 1,70,000 जवळ जाईल असा अंदाज वर्तवला जातोय। यूपीआय या सेवेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 25 ऑगस्ट 2016ला सुरू झालेली ही सुविधा तब्बल 11 देशांमध्ये पोहोचली आहे। दशकपूर्तीनिमित्त अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यूपीआय व्यवहारांची संख्या 2016 ते 2017 मधील 1.78 कोटींवरून 2025 ते 2026 मध्ये 24.162 कोटींपर्यंत गेलेली आहे। ही 13,000 पटींनी झालेली वाढ आहे। तर या काळामध्ये व्यवहारांचं मूल्य आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 314 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे। आधी पेट्रोल डिझेलने 100 पार केली, आता ऐन दिवाळीमध्ये साखर 100 गाठेल अशी भीती व्यक्त केली जाते। देशात सध्या 2.5 महिने पुरेल इतकाच साखरेचा साठा आहे। सध्या देशाला दर महिन्याला 20 लाख टन साखरेची गरज असून देशात मात्र केवळ 54 लाख टन साखर शिल्लक आहे। त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये साखरेचा दर 100 रुपये पार करेल असं वर्तवलं जात आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या 7 धरणांमध्ये मिळून सोमवारी सकाळी 95.53% पाणीसाठा जमा झाला। पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झालेला असला तरी पाणी कपात कायम राहणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत। एसटी महामंडळ प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटामागे 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार नियमितपणे वसूल करत असेल तर राज्यातील अनेक बस स्थानकं आगारं आणि बस अस्वच्छ असल्याचं दिसतं। दररोज 55 लाख प्रवाशांकडून या अधिभारातून 1,10,00,000 रुपयांहून अधिक महसूल जमा होत असताना सुद्धा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी असलेली स्वच्छतागृह, साचलेलं पाणी, अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांच्या पदरी हालच पडतायत। नागपूर गोधणी क्लोरीन गॅस गळती प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। 3 दिवसांपूर्वीच क्लोरीन गॅसचा उग्र वास येत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली। त्याबाबत तक्रार सुद्धा केली गेली होती, पण तक्रारीकडे जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती आहे। गोंदिया तालुक्यातून जात असलेल्या गुदमा ते प्रतापबाग या दरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाकरता सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गोंदियातील 12 गावातील नागरिकांनी विरोध केलेला आहे। जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांमध्ये मिळणारा दर हा बाजारभावाच्या तुलनेमध्ये अत्यल्प असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय। अनेक भागात केळी पिकावर पीचिंग या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी अडचणीत आलाय।
या रोगामुळे केळीचे घड झाडावरच पिकण्याचं प्रमाण वाढलंय. वेळेत कापणी करता येत नाही. विशेष म्हणजे संध्याकाळी हिरवा दिसणारा केळीचा घड सकाळी अर्धा पिवळा पडत असल्यानं शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. कापणी अभावी काही शेतकऱ्यांवर उभं केळी पीक कापून फेकून देण्याची वेळ आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ दिल्यानं दुष्काळाचं सावट गडद होऊ लागलेलं आहे. शेतातील उभी पिकं करपू लागलेली आहेत. नदी नालेही कोरडे पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या दुष्काळाच्या संकटातून सुटका व्हावी आणि पावसानं पुन्हा हजेरी लावावी यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पर्जन्य यज्ञाचं आयोजन केलं होतं. यंदाही शेतकऱ्यांनी पर्जन्य यज्ञ करून पाऊस पडावा आणि दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी देवाला साकडं घातलं. पुण्यातील आगामी गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवामध्ये नेमकी किती आणि कोणत्या प्रकारची साऊंड सिस्टम वापरायची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवारी गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळ आणि पुणे पोलिसांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये साऊंड सिस्टमच्या वापरावर सविस्तर चर्चा झाली, पण पुणे पोलिसांकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना आमदार संतोष बांगर यांनी केली. आमदार संतोष बांगर हे कावड यात्रेच्या समारोपीय सभेमध्ये बोलत होते. मी जे मागितलं ते भोलेनाथने मला दिलेलं आहे, त्यामुळे आता एकच साकडं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवावं असं संतोष बांगर म्हणाले. अमरावतीच्या जिल्हास्त्री रुग्णालयामध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरला आग लागल्यानं 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या बालकांवर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कचोरीमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांनी संबंधित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनानं अर्थात एफडीएनं तातडीनं आणि कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते. नजरचुकीनं ही कचोरी खाल्ली गेली असती तर विषबाधा किंवा गंभीर आजार होण्याची शक्यता होती, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद मिलाद उन नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्याकरता जय्यत तयारी सुरू झाली आहे. 26 ऑगस्टला साजरा होणाऱ्या ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भाग सजावटीनं उजळून निघाले. शहरातील विविध कॉलनी आणि परिसरांमध्ये आकर्षक सजावट, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि गल्लीबोळ सजवण्याची कामं जोरात सुरू आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याकरता जनता दरबार भरवला. या जनता दरबारमध्ये प्रभाग समिती 1 मधील आरोग्य, पाणीपुरवठा, मालमत्ता कर, बांधकामाचं रेग्युलेशन, शिक्षण संदर्भातल्या नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा महापौर निकम यांच्यासमोर वाचला. गेल्या 14 ऑगस्टला नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या व्यासपीठावर गोमूत्र शिंपडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सनातन धर्म आणि मनुवादाविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या करत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. भूम परंडाचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत घरत आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील प्रवेश घेत तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. भुसावळ रेल्वे मार्ग होणारी अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी रोखण्याकरता रेल्वे सुरक्षा दलानं अकोला रेल्वे स्थानकावर एक मोठी कारवाई केली. पुरी इथून गांधीधामकडे जाणाऱ्या ट्रेन पुरी गांधीधाम एक्सप्रेसमध्ये संशयावरून केलेल्या अत्यंत गुप्त आणि धडक तपासणीमध्ये 2 युवतींकडील 2 सुटकेसमध्ये दडवून ठेवलेला सुमारे 15 ते 20 किलो गांजा जप्त करण्यात आला. देशातील गव्हाचं विक्रमी उत्पादन आणि वाढलेला साठा लक्षात घेऊन केंद्र सरकारनं गहू आणि उत्पादनांच्या निर्यातीवरील दीर्घकाळाची बंदी वाणिज्य मंत्रालयानं पूर्णपणे हटवली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं हा निर्णय तातडीनं लागू केलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम, राडारोड्याचं व्यवस्थापन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाट यावर नियंत्रण ठेवण्याकरता मुंबई महापालिकेनं मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. या प्रणालीद्वारे राडारोडा निर्माण झाल्यापासून तो अधिकृत प्रक्रिया केंद्रावर पोहोचेपर्यंत त्याचा डिजिटल मागोवा घेण्यात येणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी 58 लाख कुणबी नोंदींचा डेटा इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। मुंबईतील सहार रोड कार्गो परिसरामध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विविध संघटनांमधील 450 कामगारांनी संघात प्रवेश केला। कार्गो विभागामध्ये संघाची ताकद वाढली। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये माकपच्या वतीनं मराठवाडा पातळीवरील मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये कामगार नेते डॉक्टर DL कराड, माकपचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले। भ्रष्टाचार, पक्षफोडी आणि तत्वशून्य राजकारणाविरोधात माकपनं एल्गार पुकारला। पुणे महानगरपालिकेमध्ये गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला महापौरांसह विविध नेते आणि शहरांमधील अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। पण डीजे, साऊंड सिस्टम आणि ढोल ताशाच्या मुद्द्यावरून बैठकीमध्ये जोरदार गोंधळ बघायला मिळाला। मुंबईच्या शिवाजी पार्कमधील कॅफे कॅडलवर FDA कडून मोठी कारवाई करण्यात आली। 20 ऑगस्टला झालेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कॅफ कॅडलचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आला। मुंबईकरांच्या आवडत्या चायनीज फूडवर आता FDAची नजर आहे। मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर FDAनं कारवाई केली आहे। मुलुंडच्या चायना टाउन फास्ट फूड सेंटरमध्ये कृत्रिम रंग, MSGचा अतिवापर, वारंवार वापरलेलं तेल आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळला। मुलुंडच्या आस्थापनाची अन्न व्यवसाय नोंदणी निलंबित करण्यात आलेली आहे। वैजापुरातील भवानी स्वीटवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली। याच दुकानातील कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्याचा प्रकार समोर आलाय। तपासणीमध्ये दुकान विमा परवाना खाद्य व्यवसाय करत असल्याचं आढळलं। तसंच स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघनही निदर्शनास आलं। त्यानंतर FDAनं भवानी स्वीट दुकान सील केलेलं आहे। दौंड तालुक्यातील नाथाची वाडी परिसरामध्ये कृषी पंपांच्या तांब्याच्या केबल चोरी प्रकरणी यवत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केलेली आहे। माठोबा तलाव परिसरातून 20 शेतकऱ्यांच्या मोटर पंपच्या केबल चोरीला गेल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल होते। आरोपींकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईत बनावट दारू विक्री प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। यावेळी लाखोंचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागानं आयुक्त राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात केली आहे। मुंबईमध्ये MIDC पोलिसांनी मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई करत जोगेश्वरी पूर्वेतील पूनमनगर परिसरातून 302 ग्रॅम हेरोईन जप्त केलेलं आहे। जप्त हेरोईनची किंमत 3,50,00,000 असल्याची माहिती आहे। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ड्रग्जच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याकरता पोलिसांचा तपास सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात अवघ्या 3 वर्षांमध्ये पूल कोसळल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। राज्य सरकारनं SITची नियुक्ती केली असून IIT मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे। पुलाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून 30 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत।